नमस्कार, मी अतिजय गौड, एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत अलिबाग तालुक्यातील पंचायत समिती रामराज 72 पंचायत समिती रामराजच्या शेतकरी कामगार पक्ष अधिकृत उमेदवार दिवी गावातील अधिकृत उमेदवार मॅडम आहेत। त्या ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटीमध्ये येतात आणि त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून इथे त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिलेली आहे। तर ताई, तुम्हाला ही उमेदवारी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दिलेली आहे, तर तुम्ही ह्या उमेदवारीचं काय सार्थक करणार आहात? माननीय भाई आणि ताई यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे। मी सर्वसामान्य गरीब जनतेतील एक महिला आहे, तरी पण माझ्याकडून सर्व महिला भगिनी, युवा कार्यकर्ते आणि इतर सर्वांना मदत करण्याची संधी माझ्याकडून मिळेल एवढीच मी अपेक्षा करत आहे। ताई, तुम्ही ह्याच्या अगोदर ग्रामपंचायत चिंचोटीच्या सदस्य सुद्धा राहिलेल्या आहेत, निवडून आलेल्या। नक्की, म्हणजे राजकारणामध्ये असं नाहीये की बाबा तुम्ही नवखे आहात। ओके, लोकांना कदाचित या पंचायत समितीतील लोकांना माहिती नसेल, परंतु तुम्ही ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत। मागच्या टर्म मध्ये तुम्ही विजयी उमेदवार आहात। तर त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जी निवडणूक लढवली, तर त्याचा अनुभव कसा होता, तुम्हाला काय वाटतं? माझ्या गावातील तर माझ्या महिला तरी माझ्या संपूर्ण पाठीशीच असतात। सगळा महिला मंडळ हा माझ्याकडेच असतो। बाकी सगळ्या महिला मंडळच्या महिलांचा जो प्रश्न असतो, जो असतो माझ्याकडे, तो मी माझ्या पद्धतीने करून ताईंकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। ताई, जर तुम्ही पाहिलं तर सध्या इथे आपल्या रामराज पंचायत समितीमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याच्या समस्या आहेत। चिंचोटी गावामध्ये पण पाण्याच्या समस्या किती आहेत, आमच्या गावामध्ये पाण्याच्या समस्या आहेत, विभागात सगळीकडे पाण्याच्या समस्या आहेत। परंतु जे सत्तेतील जी लोक आहेत त्यांना सत्तेमध्ये असताना पण ह्या गोष्टींची अजूनपर्यंत पूर्तता करता येत नाहीये। मागच्या वेळेला तुम्ही सत्तेमध्ये होतात त्यावेळेला ते सांगायचे की ह्यांनी काय केलेलं नाहीये, पाणी नाही दिलं, रस्ते नाही दिले। पण आता जवळजवळ 6 वर्ष उलटून गेलेले आहेत, तरी सुद्धा ह्यांच्या सत्तेमध्ये सुद्धा काही होत नाही आहे। तर तुम्ही जर का आता उमेदवार म्हणून जर जिंकून आलात, तर तुमचा अजेंडा काय असेल? रस्ते आणि पाणी ह्या विभागामध्ये अतिशय खराब आहे, तुम्हालाही माहिती आहे। माझा विषय असा असेल, जसं माझ्या दिवी पारंगीला 24 तासाचं पाणी असतं नेहमीप्रमाणे, त्याप्रमाणे मला चिंचोटीत सुद्धा तसंच करायचं आहे। प्रत्येक ठिकाणी पाणी पुरवठा कसा होईल आणि प्रत्येकाच्या घरी पाणी कसं पोहोचेल याच्यासाठी मी खरोखर प्रयत्न करेन। कारण प्रत्येक ठिकाणी पाणी पुरवठ्याचा कसा विषय असतो, जिथे लोकसंख्या आहे तेवढे पाणी पुरवठा व्हायलाच पाहिजे। भले तिथं आपली सुविधा कमी पडत असेल तर मी ताईंशी बोलून ताईंचा पाठपुरावा करून त्या गावात पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न 100% केले। तुमच्या ज्या नेता चित्रलेखा पाटील, तुम्ही बघत सामाजिक कार्यामध्ये त्या नेहमीच अग्रगण्य असतात। आज मला वाटतंय त्यांच्या जी संस्था असेल किंवा ते वैयक्तिक माध्यमातून गोरगरीब जनतेला, मुलींना बोला किंवा मुलांना बोला, ज्या सायकल वाटप करतात, जे लांबून 3-3, 4-4 किलोमीटर चालत येतात। आणि आज तुम्ही बघितलं तर आपल्या ह्या रामराज पंचायत समाज गणामध्ये 8-8 आणि 10-10 हजार सायकल कोणी घेऊ शकत नाही त्यांच्या आई वडील। ते आज लहान मुलं शाळेत सायकलने जातात, त्यांना तो त्रास सहन कमी करावा लागतो। तर ताईंच्या ह्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ताई म्हणजे आमचं नशीब असं आहे, आम्ही भाग्यवान आम्हाला समजतो, तेव्हा ताई आम्हाला आमच्या नेत्या म्हणून आम्हाला लागल्यात बहिणीप्रमाणे। म्हणजे आपल्याला एक मोठी बहीण असते जिचा आपल्याला खूप आधार असतो, त्याप्रमाणे ताई आहे। ताईंचा सांगण्याबद्दलचं तर मी काही बोलू शकत नाही ताईंसमोर, एवढे मोठे त्यांचं कार्य आहे। कधीही काही सांगितलं तर ते काम कधी झालं नाही असं तरी मला माहिती वाटत नाही, पण ताईंचं ताई हा शब्दच असा आहे की मोठी बहीण आपल्या पाठीशी उभी आहे, त्याप्रमाणे ताई। मी शेवटचा प्रश्न विचारतो। आता तुमच्या पंचायत समितीमध्ये चिंचोटी ग्रामपंचायत जी स्वतः तुमची आहे, नंतर बोरगर आहे, नंतर रामराजेंद्र सुरकुली आहे, या सर्व ग्रामपंचायतीत लोक तुम्हाला मतदान करणार आहेत। तर त्यांना तुम्ही ह्या सर्व मतदारांना काय संदेश द्याल? बाबा तुम्ही निवडणुकीला उभे आहात, तर तुमचा त्या मतदारांसाठी विकासाच्या मुद्द्यावर बोला किंवा तुमच्या वैयक्तिक मनामध्ये तुमचा बाबा प्लॅन असणार आहे की बाबा जर मी जिंकून आले तर पुढील 5 वर्षांमध्ये मी माझ्या ह्या 4 ग्रामपंचायतीतील लोकांसाठी हे माझं ध्येय असेल आणि मी असं त्यांना आवाहन करू इच्छितो। मी आता पुढील 4 ग्रामपंचायतीमध्ये सर्व महिला किंवा कार्यकर्ते, आपले युवा कार्यकर्ते, छोट्या मुली शाळेतल्या, त्यांचे जे प्रश्न असतील, जे माझ्यापर्यंत येतील, ते मी प्रयत्न करून ताईंपर्यंत पोहोचवून ते करण्याचा प्रयत्न करेन। आणि पुढील सगळ्यांचा मला आशीर्वाद जर चांगल्या पद्धतीने मिळाला, मला आशीर्वादाची सगळ्यांच्या गरजच आहे, ती व्यवस्थित मिळाली तर मी सगळ्यांचं काम 100% करण्याची ग्वाही देते। तर आपल्यासोबत 72 रामराज पंचायत समिती गणाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार
कशा पद्धतीने पुढील 5 वर्षांमध्ये जर मी जिंकून आलो तर माझं ध्येय आणि उद्दिष्ट काय असेल. चित्रलेखा पाटील यांच्या बाबतीमध्ये तर त्यांनी सर्व सांगितलेलं आहे, तुम्हाला माहिती नाही. तर निवडणूक 5 तारखेला आहे आणि त्याच्यानंतर 7 तारखेला काय होतंय हे आपल्याला तिथे समजेलच. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.